प्रभू येशूच्या गोड आणि गौरवी नावात आपणा सर्वांना सलाम. मार्गाकरिता प्रकाश या कार्यक्रमात विश्ववाणी परिवारातर्फे आम्ही आपले सहर्ष स्वागत करीतो. हृदय हे माझे येथेच विराजे देव बाप, सुंदर देऊळ हृदय हे माझे येथेच विराजे देव बाप. समक्षता त्याची राखी शुद्धयाला, समक्षता त्याची राखी शुद्धयाला, सदा शुद्धाला दूर ठेवी, सदा शुद्धाला दूर ठेवी. सुंदर देऊळ हृदय हे माझे येथेच विराजे देव बाप. प्रवृत्तीच पीठ उभा तयावरी, प्रवृत्तीच पीठ उभा तयावरी, प्रवृत्तीच पीठ उभा तयावरी. उपदेशकारी पवित्रात्मा, उपदेशकारी पवित्रात्मा. सुंदर देऊळ हृदय हे माझे येथेच विराजे देव बाप. सुंदर देऊळ हृदय हे माझे येथेच विराजे देव बाप. आजच्या मन्नासाठी निवडलेला शास्त्रभाग मत्तई शुभवर्तमान याचा 6वा अध्याय वचने 5 ते 8. मत्तई शुभवर्तमान याचा 6वा अध्याय वचने 5 ते 8. तसेच जेव्हा जेव्हा तुम्ही प्रार्थना करता तेव्हा तेव्हा ढोंग्यासारखे असू नका, कारण लोकांनी आपणास पाहावे म्हणून सभास्थानात व चव्हाट्यावर उभे राहून प्रार्थना करणे त्यास आवडते. मी तुम्हास खचित सांगतो की ते आपले प्रतिफळ भरून पावले आहेत. तू जर जेव्हा जेव्हा प्रार्थना करतोस तेव्हा तेव्हा आपल्या खोलीत जा व दार लावून घेऊन आपल्या गुप्तवासी पित्याची प्रार्थना कर, म्हणजे तुझा गुप्तदर्शी पिता तुला तिचे फळ देईल. तुम्ही प्रार्थना करता तेव्हा परराष्ट्रीयांसारखी व्यर्थ बडबड करू नका. आपण पुष्कळ बोललो म्हणजे आपले मागणे मान्य होईल असे त्यांना वाटते. तुम्ही त्यांच्यासारखे होऊ नका, कारण तुमच्या गरजा काय आहेत हे तुमचा पिता तुम्ही त्याच्यापाशी मागण्यापूर्वीच जाणून आहे. देववाक वाचलेले वचन आपणा सर्वांसाठी आशीर्वादित करो. आमच्या सर्व श्रोत्यांना प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सप्रेम सलाम. प्रियांनो, ही वचने आम्हासमोर वाचण्यात आलेली आहेत. मत्तई शुभवर्तमान याचा 6वा अध्याय आणि 5 वचनापासून पुढे 8 वचनापर्यंत. 5, 6 आणि 7 हे तिन्ही अध्याय ज्यावेळेस आम्ही पाहतो किंवा याच्याकडे आम्ही लक्ष देतो त्यावेळेस एक महत्वाची गोष्ट दिसून येते, आणि ती म्हणजे या 3 अध्यायाला म्हणजे यामध्ये जवळपास 111 वचनं आहेत. या अध्यायांना डोंगरावरील प्रवचन असं संबोधण्यात आलेलं आहे. आणि विशेष प्रकारे या 6व्या अध्यायामध्ये ज्या गोष्टी ज्या सांगितलेल्या आहेत यामध्ये आम्ही पाहतो की गुप्त प्रार्थना कशी करावी किंवा गुप्त प्रार्थनेच्या द्वारे कुठल्या प्रकारचे आशीर्वाद आम्हाला आहे त्या संदर्भात आम्हाला सांगितलेलं आहे. त्याच प्रकारे 6व्या अध्यायामध्ये गुप्त धर्माचरण कसं करावं, गुप्त दान धर्म आम्ही कसं करावं, त्याच प्रकारे गुप्त उपवास आम्ही कसा करावा आणि आजच्या दिवसाच्या वचनामध्ये गुप्त प्रार्थना आम्ही कशी करावी.
प्रियानो, बऱ्याच वेळेस आम्ही पाहतो की प्रार्थनेच्या संदर्भामध्ये ज्यावेळेस आम्ही विचार करतो त्यावेळेस वेगवेगळ्या गोष्टी आमच्या समोर येत असतात. ज्यावेळेस सार्वजनिक प्रार्थना केली जाते त्यावेळेस मोठ्याने लोक प्रार्थना करतात. एकत्रितपणे आम्ही प्रार्थना करतो त्या ठिकाणी, किंवा वैयक्तिकरित्या बी ज्यावेळेस काही वेळेस प्रार्थना केली जाते त्यावेळेस आम्ही खूप काही मोठी प्रार्थना करत असतो. आणि म्हणून प्रभू यीशू ख्रिस्त त्या ठिकाणी सांगतो की तुम्ही प्रार्थनेमध्ये पुष्कळशा अशा गोष्टी आहेत की त्याला वायफळ गोष्टी असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे, किंवा व्यर्थ बडबड तुम्ही करत आहात. आणि म्हणून देवासंती जे आमचं प्रार्थनेचं जे नातं आहे ते ढोंग्यासारखं आमचं नसावं. दुसरी गोष्ट की कोणीतरी आम्हाला पाहत आहे म्हणून आम्ही करू नये. आणि जर या प्रकारचं जर आम्ही प्रार्थना करतो तर असल्या प्रार्थना कधीही मान्य होणार नाही. प्रार्थना याचा अर्थ की आम्ही देवासंती बोलणं, येशूसंती आम्ही बोलणं. आणि म्हणून आमच्या आत्म्याच्या द्वारे ते शब्द ती कळकळता येणं अत्यंत आवश्यक आहे. आणि म्हणून आम्हाला प्रभू यीशू ख्रिस्त 6 आणि 6 मध्ये आम्हाला सांगतो की तू जर जेव्हा जेव्हा प्रार्थना करतोस तेव्हा तेव्हा आपल्या खोलीत जा, दार लावून घेऊन आपल्या गुप्तवासी पित्याची प्रार्थना कर, कारण की तुझा गुप्तदर्शी पिता तुला तिचे फळ देईल. ही वैयक्तिक जी प्रार्थना आहे की आम्ही आमच्या खोलीमध्ये जावं आणि दरवाजा बंद करून त्या लहानशा खोलीमध्ये आम्ही परमेश्वराला पूर्णपणे आम्ही समर्पित जीवन द्यावं, की ज्या ठिकाणी कोणीही नसणार, मी आणि माझा परमेश्वर, मी आणि माझा येशू. आणि मग त्या ठिकाणीच आम्ही परमेश्वरासंती आमचं बोलणं त्या ठिकाणी ठेवावं, किंवा परमेश्वराला अनेक प्रकारच्या गोष्टीबद्दल आम्ही त्या ठिकाणी सांगावं. आमचं अंतःकरण परमेश्वराला मोकळं करून आम्ही विधित करावं, कारण की त्यावेळेस आम्हाला कोणी पाहणारं नसतं, कोणी बघणारं नसतं. आणि म्हणून बहुधा की ज्यावेळेस आम्हाला कोणी पाहत नाही, कोणी आम्हाला बघत नाही, त्यावेळेस परमेश्वराच्या संगती राहणं अत्यंत महत्वाचं आहे. अनेक वेळेस आम्ही पाहतो की ज्यावेळेस आम्ही परमेश्वरापासून किंवा इतर लोकांपासून, ओळखीच्या लोकांपासून ज्यावेळेस आम्ही दूर जातो, कोणी आम्हाला पाहत नाही, त्यावेळेस सैतान त्या ठिकाणी आमच्या जीवनात तो कार्य करतो. अनेक वेळेस सैतान आम्हाला जुना स्वभाव पुन्हा त्याच्याकडे तो आम्हाला घेऊन जातो आणि पुन्हा जुन्या स्वभावाच्या गोष्टी आम्ही त्या ठिकाणी करत असतो. आणि म्हणून प्रभूला त्या ठिकाणी पाहिजे की ज्या वेळेस आम्ही गुप्तदर्शी पित्याची आम्ही प्रार्थना करतो, आमचं जीवन फक्त प्रभू बरोबर ते त्या ठिकाणी असावं. आणि त्यातही प्रभू आम्हाला सांगत आहे की तुम्ही प्रार्थना करता तेव्हा परराष्ट्रांसाठी व्यर्थ बडबड करू नका. आपण पुष्कळ बोललो म्हणजे आपली मागणी मान्य होईल असे नाही, परंतु आम्ही प्रार्थना करण्याच्या अगोदर आमच्या गरजा काय आहे हे परमेश्वर जाणतो. आणि म्हणून आमची प्रार्थना ही प्रभू परमेश्वराच्या जवळ, प्रभू येशू ख्रिस्ताच्या जवळ गुडघे टेकून गुप्तपणे असणे अत्यंत आवश्यक आहे. निश्चितच आमच्या सगळ्या मागण्या परमेश्वर पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. प्रार्थना करूया. प्रिय प्रभू, आम्ही तुझ्या चरणाजवळ येतो, तुला वंदितो, स्तवितो दे बापा, कारण की तू महान प्रभू आहे. दे बापा प्रभू, जे जे कोणी गुडघे टिकून अश्रू ढाळून दे बापा गुप्तपणे प्रार्थना करत आहेत प्रभू, त्या सर्व जणांच्या प्रार्थना दे बापा तुझ्या स्वर्गीय राज्यापर्यंत याव्यात, यासाठी विशेष दे बापा प्रभू आम्ही प्रार्थना करत आहोत. येशूच्या नावात प्रार्थना केली म्हणून तो आई. आमीन. सारा येशू ख्रिस्त भरुनी उरला, सारा येशू ख्रिस्त, 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 सारा येशू ख्रिस्त भरुनी उरला, आता ह्या देऊळा भय कैचे, आता ह्या देऊळा भय कैचे. आणि तुम्ही विश्वास धरून प्रार्थनेत जे काही मागाल ते सर्व तुम्हास मिळेल. आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. पुन्हा ऐका, 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.